मी कृष्णा भालेराव राहणार सुजानवाडी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील शेतकरी आहे। तर माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की आपण सोयाबीन ऑनलाईन करण्यासाठी जे बियाणं बुकिंग करण्यासाठी जे महाडीबीटी पोर्टलवरती लिंक दिलेली आहे ते अद्याप चालत नाही। तारीख संपत आली तरी शेतकरी ऑनलाईनला चक्रा मारत आहेत, ऑनलाईन होत नाही आणि शेतकरी गटाचा टॅब आणखी अद्याप ओपन झालेला नाही। त्यावर आपण काय उपाययोजना करणार आहात? तर माझा बोला दुसरा प्रश्न माझा आहे असा। एका प्रश्नाचं उत्तर पहिल्या द्या। प्रश्नाचं उत्तर देतो मी तुम्हाला। प्रमाणित बियाणे वाटपामध्ये सोयाबीनची जी यावर्षीचं इंडेंट आपल्याला प्रत्येक जिल्ह्याला आलेला आहे। महाडीबीटी पोर्टलवर मागच्या 2 दिवसापासून ऑनलाईन करत असताना डॉक्युमेंट ऑनलाईन करत असताना अडचणी येत आहेत। ती अडचण आज सायंकाळपर्यंत आमची IT ची टीम काम करते। सायंकाळपर्यंत ते पोर्टल ॲट प्लेस होईल, व्यवस्थित होईल, शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत। आणि त्यामध्ये माझं एक आहे सर, पेमेंट 3-4 वेळेस कपात होत आहे आणि पेमेंट होत नाही, तर ते पेमेंट आम्हाला रिटर्न भेटेल का? हा माझा मुद्दा आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे माझा, ज्या वेळेस शेतकरी सोयाबीनची बॅग विकत घेते वेळेस आम्हाला प्रति किलो 20 किलोची जर बॅग घ्यायची असेल तर आम्हाला 3300 ते 3400 रुपये मोजावे लागतात बियाणं खरेदी कराय। आणि तेच बियाणं आम्ही बाजारात विकते वेळेस आम्ही स्वतः मेहनत करून तर आम्हाला त्याला भाव 4000 रुपये मिळत आहे। आणि तसं जर क्विंटली 4000 भेटत आहे आणि तसं जर बॅगाचं जर बघितलं तर 9000 रुपये क्विंटल आम्ही विकत घेत आहोत। मग या शेतकऱ्यासाठी काय आहे उपाययोजना? ट्रुथफुल बियाणं ट्रुथफुल बियाण्यापेक्षा तुमचं जे म्हणणं आहे ना, बियाणं खरेदी करते वेळेस आम्हाला आपण 9000 रुपये आता क्विंटल या वर्षापासून ट्रुथफुल बियाणं साथी पोर्टलवरती उपलब्ध आहे। त्यामुळे या वर्षी तशी परिस्थिती निर्माण होणार नाही। काही अंशी तर बियाणं आपल्याकडे उपलब्ध, डबल पीक पेरा करण्याची वेळ आली तरी आपल्याकडे बियाणं उपलब्ध आहे। परंतु मागच्या वर्षी काही थोड्याफार प्रमाणात झाला असेल, कारण त्यावेळेस फक्त सर्टिफाईड बियाणं या ठिकाणी अलाउड होतं। आता ट्रुथफुल बियाणं सुद्धा अलाउड केलेलं आहे। त्यामुळे आता ती अडचण होईल असं मला वाटत नाही। बियाण्याची बॅगाची किंमत दर कमी होईल का सर? हा माझा प्रश्न आहे। का तर 9000 रुपये क्विंटल आम्ही विकत घेऊन पेरणी करा, जेवढं बियाणं उपलब्ध होईल, हे बघा याचा रेट जो आहे हा शेवटी पुरवठा आणि सप्लाय म्हणजे या सगळ्या गोष्टीवरच अवलंबून असतो। जेवढं बियाणं जास्त उपलब्ध होईल तेवढं त्याचा रेट खाली येईल। त्यामुळे रेटमध्ये थोड्याफार प्रमाणात फरक पडेल निश्चितपणे। आणि दुसरी एक आहे शेवटचा प्रश्न प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना जी आहे ती योजना खूप सुंदर आहे। तर चिप म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला हे करण्यासाठी जर योजना राबवायची असेल तर बँकेमध्ये सिव्हिल कमी असल्यामुळे ते बँकेवाले देत नाहीत, तर यासाठी आपण त्यांना संबंधितांना सूचना करशाल का? हो ठीक आहे, करू 100% करू। बँकेचे काय अधिकाऱ्यांना सूचना द्या, आपल्या कृषी अधिकाऱ्यांना नमस्कार कळवा। सर, धन्यवाद मी सर। कैलास बल्लाळ, गंगापूर तालुका आंबेलोळ गाव। माझे 3 विषय आहे की